नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया देवरे, स्त्रीरोग तज्ञ, श्री गुरुजी रुग्णालय. आजच्या अध्ययन मालिकेत तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे हर्निया. याबद्दल माहिती देण्यासाठी आपल्याकडे आजचे तज्ञ आहेत डॉक्टर अमोल आहेत. नमस्कार सर. जनरल सर्जन आहेत, तसेच लॅप्रोस्कोपिक सर्जनही आहेत आणि सर श्री गुरुजी रुग्णालयामध्ये प्रॅक्टिस करतात. तर मी सरांना असं विचारू इच्छिते की सर, हर्निया म्हणजे नेमकं काय? हर्निया म्हणजे शरीरातल्या एखाद्या भागात, जसं पोटावरती भागात वीकनेस, टिश्यूमध्ये वीकनेस होऊन, ज्याला आपण अवयवामध्ये वीकनेस किंवा पडद्यामध्ये वीकनेस होऊन त्याच्यात एक जागा तयार होऊन शरीरातल्या आतला भाग बाहेर येणं, जसं काही पोटातली चरबी किंवा आतडी बाहेर पडते आणि चमडीच्या खाली येते, त्याला आपण सोप्या शब्दात हर्निया म्हणतो. हर्निया हे विविध ठिकाणी येतात. मोस्टली आपल्या पोटातल्या भागामध्ये, बेंबीच्या ठिकाणी म्हणजे नाभीच्या ठिकाणी, किंवा पुरुषांमध्ये मुख्यतः जांघेच्या ठिकाणी हर्निया दिसून येतो. पाळी गेल्यानंतर हर्निया होण्याचे प्रमाण का वाढते आणि ती वाढण्याची काय कारणे असू शकतात? मुख्यतः पाळी गेल्यानंतर स्त्रियांमध्ये जे वीकनेस येतो स्नायूंमध्ये, जसं वय वाढत जातं तसे स्नायू कमकुवत होत जातात व ओबेसिटी पण सेट इन होते. त्याच्यामुळे स्नायूंमध्ये चरबीचं डिपॉझिटेड होऊन स्नायू वीक होत जातात व त्याच्यामुळे हर्नियाचं सुरुवात दिसू शकते. आता आपल्याला हर्निया झालाय हे कसं लक्षात येतं? हर्निया जनरली पेन करत नाही, त्यामुळे लवकर लक्षात येत नाही. पण नाभीचा हर्निया मुख्यतः दिसण्यामध्ये येतो. त्याचं मुख्य दिसणं म्हणजे नाभीच्या ठिकाणी थोडासा फुगवटा येणं किंवा नाभीची जागा मऊ लागणं. काही स्त्रियांमध्ये जड काम केल्यावरती त्या ठिकाणी थोडंसं रग लागणं किंवा दुखणं सुरू होतं, किंवा क्वचित काही स्त्रियांमध्ये जर का कॉम्प्लिकेशन झाले तर ती जागा फुगून खूप दुखायला लागते आणि उलट्या मळमळ सुरू होऊ शकते. बऱ्याच महिला असं करतात की तुम्ही सांगितलं तसं काही त्रास होत नाही म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करतात, पण याचे अजून काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात जर उपचार नाही घेतला तर? मुख्यतः हर्निया जसा वेळ जातो तसं हर्नियाची साईज मोठी होत जाते. त्यामुळे ऑपरेशन जसं वेळ आपण पुढे नेतो तसं ऑपरेशन मोठं होत जातं. आणि हर्नियामध्ये पोटातली चरबी किंवा आतडी येऊन अडकण्याची शक्यता असते. जर का पोटातली आतडी येऊन अडकली तर त्या आतडीला एक तर ब्लॉकेज निर्माण होऊ शकतो, त्याच्यामुळे पोट दुखणं आणि उलट्या सुरू होऊ शकतात. कधी कधी हा ब्लॉकेज वाढून त्याचा रक्तपुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो. अशा याच्यामध्ये आतडीचं गँग्रीन सेट इन होऊ शकतं. अशा याच्यामध्ये इमर्जन्सी ऑपरेशन करून तो आतडीचा सडलेला भाग काढून टाकायला लागू शकतो. ते एक मोठं ऑपरेशन करायला लागतं अशा वेळेस. हर्नियासाठी कोणते उपाय असतात? हर्नियासाठी जगात एकच उपाय आहे, त्याला कुठलंही मेडिसिन नाही. हर्निया झाला की त्याला ट्रीटमेंट ही ऑपरेशनच करावं लागते. ऑपरेशनचे वेगवेगळे प्रकार असतात. मुख्यतः काही नाभीचे सुरुवातीचे लहान हर्निया असतील, जनरली 1 सेंटीमीटरपेक्षा कमी, तर त्याला आपण साध्या टाक्यांचं ऑपरेशन करू शकतो. पण जनरली सगळ्या पेशंट्समध्ये आपण आता जाळी टाकून ती जागा पॅक करतो. नायलॉनची जाळी येते, ऑपरेशनमध्ये कट करून त्या ठिकाणी ती जाळी बसवण्यात येते. आता हे ऑपरेशन 2 प्रकारे आपल्या इथे होते. एक तर टाक्यांचं ऑपरेशन वरतून कट करून करू शकतो, किंवा दुर्बिणी वाटे पोटाच्या आतमध्ये जाऊन आतल्या बाजूनी ही जाळी आपल्याला बसवता येते. आता हर्निया होऊ नये म्हणून महिलांनी काय काळजी घ्यावी? जनरली हर्निया होण्याचं मुख्य कारण म्हणजे पोटातलं प्रेशर वाढणं. जड काम जर का सारखं करण्यात येत असेल, अशा कारणांमुळे तिथे वीकनेस तयार होऊन त्या ठिकाणून हर्नियाची सुरुवात होते. तर रिपीटेड जड काम करणं अवॉइड करायला पाहिजे. आणि जसं वय वाढेल तसे स्थूलता न येता फिटनेस मेंटेन करून वेट वाढू न देणे हे एक मुख्य प्रिव्हेंटिव्ह मेजर असू शकते. आता ज्यांचं हर्नियाचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांनी भविष्यात काय काळजी घ्यावी आणि ऑपरेशन नंतर त्यांना दैनंदिन जीवनामध्ये काही प्रतिबंध येतात का ते सगळं करू शकतात? सगळं करू शकतात. नॉर्मली हर्नियाच्या ऑपरेशन नंतर रिकवर व्हायला 3 ते 4 दिवस लागतात. टाके 8व्या-10व्या दिवशी आपण काढतो. त्याच्यानंतर आपण रिस्ट्रिक्शन ऑफ हेवी वर्क असं त्यांना ॲडवाईस करतो. जड काम करू नये साधारण 2 ते 3 महिन्यापर्यंत. पण बाकीच्या डेली ॲक्टिव्हिटीजला कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन हर्निया ऑपरेशन नंतर येत नाही. हळूहळू ते आपलं एक्सरसाइज वाढू शकतात. चालण्यापासून नंतर योगा आणि रुटीन सगळ्या ॲक्टिव्हिटीजही करू शकतात. साधारण 3 महिन्यापर्यंत जाडी शरीराशी एकरूप झाल्यानंतर हर्निया परत येण्याचं प्रमाण फारच कमी होऊन जातं. अशा याच्यानंतर जनरली कुठले रिस्ट्रिक्शन ऑफ ॲक्टिव्हिटीज राहत नाही. तर तेवढ्या सुरुवातीच्या काळात थोडी काळजी घ्यावी लागते. नंतर जनरली हर्नियाच्या सर्जरी नंतर कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. धन्यवाद सर. सरांनी सहज सगळे दुर्लक्ष करणाऱ्या आजाराविषयी आपल्याला अत्यंत चांगली माहिती सांगितली. तो होऊ नये आणि त्याच्या ऑपरेशन नंतर सुद्धा त्याची काय काळजी घ्यावी याची खूप सुंदर माहिती दिली. तर आपण त्याचा नक्की वापर करून घेऊया. धन्यवाद.